काय दिलंय त्या प्रॉब्लेम मध्ये? वाचला प्रॉब्लेम? तस प्रॉब्लेम तुम्ही रीड केला काय? तस दिले काय? शीट ऑफ स्टील इज 40 सेंटीमीटर लॉंग असं दिले, and 5 सेंटीमीटर बोर्ड at 0 डिग्री सेल्सिअस. बोर्ड नाही, ब्रॉड आहे. बरोबर? म्हणजे एका शीटची लेंथ आणि एरिया हे दिले, विड्थ दिले. सरफेस एरिया ऑफ शीट इन्क्रीज बाय 1.4 सेंटीमीटर स्क्वेअर at 100 डिग्री सेल्सिअस. Thus, coefficient of linear expansion of steel विचार. लिहा डेटा माझ्यावर डेटा लिहा. काय काय दिलंय बघा, की स्टीलचं डायमेन्शन दिले, बरोबर, लेंथ, इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर दिलंय, आणि इन्क्रीज इन एरिया दिलाय. मग ऐका, इन्क्रीज इन एरिया दिला असेल तर आपल्याला एरियासाठी सॉल्व्ह करायला पाहिजे. मग इनिशियल एरिया फाइंड करू शकतो का आपण? जो ए नॉट आहे, किती आहे इनिशियल एरिया? 40 इंटू 5. कसं आलं कळालं सगळ्यांना? शीट आहे, 2 डायमेन्शन, लेंथ आणि विड्थ आहे. इट हाऊ मच? 20. कळलं? 4 5 20 आणि पुढे एक 0 सेंटीमीटर स्क्वेअर झालं. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय, हे सेंटीमीटर स्क्वेअर कन्वर्ट करायचं काय? तर नाही, काय गरजच नाही, कारण आपण रेशो घेतोय आणि त्यामध्ये डेल्टा हे काय दिलंय? इन्क्रीज इन एरिया म्हणजे काय दिलंय? इन्क्रीज इन द एरिया म्हणजे काय दिलंय? चेंज इन एरिया दिलाय. चेंज इन एरिया किती आहे? 1.4 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर? गॉट इट? आणि विचारलंय, ओके, इनिशियल टेम्परेचर डेल्टा टी जो शक्य आहे, तर डेल्टा टी फायनल मायनस इनिशियल. हाऊ मच? 100 डिग्री सेल्सिअस. आणि विचारलंय अल्फा. कसं फाइंड करणार? एक राहिला पॉइंट, लिहून देतो. तर अल्फा, बीटा अँड गॅमा ह्यामध्ये एक रिलेशन आहे. ओके, दॅट यू ऑट रिमेंबर. अँड दॅट रिलेशन इज अल्फा म्हणजे 3 डायमेन्शन, बीटा 2 डायमेन्शन. अल्फा आणि बीटाचं रिलेशन काय? अल्फा इज बीटा बाय 2 आणि अल्फा इज गॅमा बाय 3. हे रिलेशन फार युजफुल आहे टू सॉल्व्ह न्यूमेरिकल. मग अल्फा फाइंड करायचा आहे, मग त्यासाठी बीटा फाइंड करू शकतोय आपण. त्या प्रॉब्लेम मध्ये बीटा आपण फाइंड करू शकतोय, कारण डेटा सगळा बीटाच आहे. बीटाचा फॉर्म्युला काय? बीटाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. चेंज इन एरिया अपॉन ओरिजिनल एरिया इंटू चेंज इन टेम्परेचर. बरोबर की नाही? एरिया किती आहे? चेंज 1.4. बरोबर? ए नॉट किती आहे? 200 सेंटीमीटर स्क्वेअर. डेल्टा टी किती आहे? 100. बरोबर? आता ऑप्शन 10⁻⁻5 मध्ये आहे आणि परत पुढे आपल्याला हाफ करायचं आहे, म्हणून या 1.4 च बघा, लक्ष द्या. 1.4 चा हाफ किती? 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 0.7. 0.7 चा परत हाफ किती? 3.5. आन्सर इज 3.5. असं तुम्ही एक्झाम मध्ये करायचं. इज इट क्लिअर?
ओके, आता मी कॅल्क्युलेशन करतो बघा. बोर्डचं कॅल्क्युलेशन करा. 1.4च्या जागी लिहिलं 14. काय करायला पाहिजे? 10 रेस टू किती घ्यायला पाहिजे? -1. 1.4 पेक्षा 14 काय आहे? जास्त आहे. तर मल्टिप्लाय विथ -1. आणि हे 2 झिरो आहेत. आणि दिस 2 झिरो. 2 इंटू 10 रेस टू काय होणार? 4. हे 4 न्यूमरेटरचं केल्यामुळे -4 झालं. सो इट इज 7. बीटा किती आलं? 7 इंटू 10 रेस टू -5 per degree Celsius. And alpha is beta by 2. नंतर लिहून घ्या. आता घ्या आता. प्रॉब्लेम काय आला? So it is 3.5 into 10 raised to -5. Nothing but option C. Is it clear? Take down.